आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. कलियुगामध्ये वाक्य नीट आहे का बरं का, या कलियुगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा. यावर तुमचं काय मत आहे? रक्ताची नाती संपली कारण पैसा. मोठ्याने बोलायचं. रक्ताची नाती संपली कारण प्रेमाची नातं संपले कारण दोन मित्र एका टातात जेवणारे एकमेकांचं तोंड बघत नाही कारण पैसा. चोरी, दरोडा, राजकारण, कीर्तन, उलट कीर्तनाला ती जोरात बोलली पैसा. मी म्हणतो आपण आपल्यांना पण का सोडायचं. रियालिटी आहे महाराज. कीर्तन म्हणजे रियालिटी शो आहे. माणसाने हाय तसं समाजाला दाखवावं. जर दाखवलं एक आणि असलं एक की लोक मग नावं ठेवतात महाराज. म्हणजे जे जगात जे चाललंय महाराज त्याला कारण पैसा. पण एक वाक्य माझ्या मरेपर्यंत लक्षात ठेवायचं आजच्या कीर्तनात. हो, पैशानं श्रीमंत असलेली माणसं, पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पैशाने श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पण विचाराने श्रीमंत असलेली माणसं पैशाने जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही. आणि आज जगामध्ये समाधानच कुठे? समाधान आहे का? नाही. आणि तुकोबर आहे म्हणतात ठेविले आनंद पैशाचे राहावे समाधान, समाधान चित्ते असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे आपल्याला. समाधान नाही. मला सांगा इथं बसलेल्या पैकी अशी कोण आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एक सुद्धा हात वर करायचा. कारण माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. अहो नाहीच महाराज, पाहू शकत नाही. हो, मी नेहमी सांगतो माणूस एक वेळ मळका असला तरी चालेल. मळका माणूस मळका असलं तरी चालेल पण जळका असू नये. एक वेळ मळ साफ होईल. मळ त्याला हाणं नाही तर ते कीर्तनातच यायचं. विठाला विठाला याच्यावरून एकच शिकायचं. काय शिकायचं? हाती चले बाजार, कुठे भोगे. लक्ष द्यायचं. आपलं कीर्तनच बसलो इथं लक्ष द्यायचं. विठाला 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 विठाला. माणसाने एक वेळ मळका असो पण जळका असू नये. मळ साफ होतो. मळ आता लई प्रकारचे पावडर, टाईड पावडर, रिन पावडर, सर्फ एक्सेल सगळे. मळ साफ होईल पण जो जळतो ना त्याची राख कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणून जळू नये. समाधानी असावे माणसाने. समाधानी माणूस समाधानी नाही. तुम्ही आता मंदिरात, इथं मंदिर आहे, मंदिरात जाता ना तुम्ही? अहो मंदिरात जाता का नाही? मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? असं बोलत जायचं पटकन. मंदिरात जाता तुम्ही बरोबर, काय मागता देवा का बाबा? काय म्हणले? काय सुखी बेळ? काय काय सुखी देव ठेवा. कोणाला? देवाला. मला सुखी आणि दुसऱ्याला म्हणजे सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. म्हणजे आपण स्वार्थी आहे ना महाराज. थोडक्यात आपण स्वार्थी झालो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे महाराज. असा स्वार्थ कामाचा नाही ना महाराज. आपण स्वार्थी आहे महाराज. हो, पण संतांकडे स्वार्थ नसतो महाराज. आपलं मागणं काय फक्त मला दे, दुसऱ्याचं काही होते. पण संतांचं तसं नसतं महाराज. संतांचं बघा, नामदेव महाराज म्हणतात अकल्पायुष्य कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. वा वा वा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला
उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणं आहे, स्वतःकरिता काही नाही, समाजाकरिता. हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, सुख दे, प्रेम सुख दे, सुख दे, सुख दे, सुख दे. खूप प्रेम झालं महाराज. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विन नाही समाधान. समाधान नाही राहिलं महाराज. आणि समाधान कुठे? प्रेमात आहे. म्हणून प्रेमाने राहा. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ घरामध्ये कसं राहिलं पाहिजे? प्रेमाने राहिलं पाहिजे ना. जर एखाद्याचं चुकलंच समजा तर माफ करायला शिका महाराज. हो, कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. पती पत्नीने सुद्धा प्रेमानं राहिलं पाहिजे जे महाराज. कारण तुम्हाला मी एक वाक्य सांगतो. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. तुझं लग्न झालं नाही तरी एवढं हसायला घेत. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचा नवरा आणि मागचं बायको. पण मागचं जे चाक आहे का, मागचं ते थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे म्हणून ते थोडं भाव खातं. पण माझं या कीर्तनातून विनंती आहे, मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल कुठे? पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना. म्हणून समतोल महत्वाचा, बॅलेन्स महत्वाचा आयुष्यामध्ये. एकमेकांना सांभाळून घ्या महाराज. आणि याचं पुढचं वाक्य आहे का, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश हो. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. इकडेच टाळ्या वाजल्या बघितलं का. म्हणजे प्रेमाने राहा महाराज. माझं एवढंच सांगणं आहे बाबा. लग्नाचं तर लय आता अवघड झालंय. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. ते माय का काय बघता, मा झालंय लग्नाचं लय अवघड. जे लग्नाचे राहिलेत पोरं ते रोज एकच गाणं ऐकतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्यांचं गाणंच चेंज होतं, ये क्या हुआ. क्यों हुआ कैसे. लय अवघड महाराज. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी. आता इथे भरपूर तरुण मुली सुद्धा आलेले आहेत कीर्तनाला. त्यांना मी लहान भावासारखं एक मार्गदर्शन करतो. बघा पटलं तर घ्या, नाही तर राहील. मुलगा पाहत असताना लग्नासाठी बरं का, मुलगा पाहत असताना लई सुंदर बघू नका. काय करायचं सुंदर,
सुंदर बघू नका, लई जमिनीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई पैशावाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार. मस्त 50 एकर जमिनीवाला आहे, 50,000 पगारवाला आहे, पण रोज जर पिऊनच येत असेल तर तो पगार कधी पुरायचा आणि ते जमीन किती दिवस महाराज पुरणार आहे? अजिबात नाही. म्हणून जरा निर्व्यसनी राहा. इथे जरा आनंद झाला बरं का बऱ्याच जणांना. फक्त निर्व्यस. आणि पोरांना सुद्धा सांगतो, तरुण पिढी पण इथं भरपूर आलेली, त्यांना सुद्धा सांगतो, ज्यांचं लग्न जमत नाही त्यांना बरं का, रामाला सुद्धा सीता मिळवण्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागलं बाबा, बरोबर आहे का नाही? शिवधनुष्य उचललं तेव्हा सीता मिळाली. फुकट मिळाली का? राम तर कोण होता? देव. पण त्याला सुद्धा काय परीक्षा द्यावा लागली ना, शिवधनुष्य उचलावं लागलं तेव्हा सीता मिळाली. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा शिवधनुष्य उचललं पाहिजे का नाही? रामाने शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवलं पाहिजे. कष्ट केले पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, आपलं करिअर केलं पाहिजे. पोरींची लाईन लागेल, लाईन मारा. कारण आजकाल लग्न फक्त 2च गोष्टीवर जमतात: जमिनीचा तुकडा, पगाराचा आकडा. आणि त्यातल्या त्यात मुलींना लय डिमांड आलाय, आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईलाच लय डिमांड आहे. लय डिमांड. मुलीची आई म्हणती मुलाकडे जमीन पाहिजे, पैसा पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, जमीन पाहिजे का? पाहिजे. तेव्हाच माझी मुलगी तुम्हाला आय लव्ह यू म्हणेल, नाही तर म्हणणार नाही. लय अवघड परिस्थिती महाराज. म्हणून पोरांना सांगतो, कष्ट करा, नीतीने राहा, निर्व्यसनी राहा महाराज. आणि पोरी सुद्धा कमी नाही महाराज. एकदा का लग्न जमलं की तिच्या बापाला म्हणते, पप्पा मला त्याच्याशी बोलायचं. नाही कोणाशी? होणाऱ्या मुलाशी. मग त्याला ती फोन लावते, हॅलो, मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही, माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार तुमच्या आई वडिलांना आपल्या सोबत राहता येणार नाही, तेव्हा माझी मुलगीला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? हे कलियुग आहे महाराज. आणि या सगळ्या गोष्टी संस्कारावर अवलंबून आहे. मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे महाराज. संपत्तीपेक्षा संतती फार महत्वाची. तुम्ही किती पैसा कमवू द्या, पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढे कुटुंबाचं वाट लावते महाराज, उद्ध्वस्त करते. म्हणून जरा संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष द्या महाराज. एक वेळ जमीन नाही घेता आली तरी चालेल, बंगला नाही बांधता आली तरी चालेल, लई पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका महाराज. चांगले संस्कार लावा आणि मुलांना कष्ट करा आणि नीतीने वागा. आजकाल नीती नाही राहिली, नीती राहिलीच नाही महाराज. लय अवघड आहे. तुम्हाला सांगू का, अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. चोर पकडण्याची एका तासात 50 चोर सापडले. किती? 50. तीच मशीन जपानमध्ये आणली, एका तासात 100 चोर सापडले. किती? 100. तीच मशीन भारतात आणली, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? नीती राहिली नाही. काही नीती राहिली सांगा? अमेरिकेमध्ये लाईट जाऊ द्या, लाईट ते फ्यूज चेक करतात. जपानमध्ये लाईट जाऊ द्या, वायरिंग चेक करतील, बोर्ड चेक करतील. इथं लाईट जाऊ द्या, पहिला दरवाजा उघडतो, शेजारची गेली का नाही पाहतो. शेजारची जर गेलेली असेल तर ठीक आहे, आणि शेजारची जर गेलेली नसेल तर आरटीपी मध्ये जातो, फ्यूज काढतो, अख्ख्या गावाची लाईट घालून टाकतो. ही काही नीती आहे का? माणूस समाधानी नाही, आणि समाधानी राहिलं पाहिजे महाराज. मग समाधान कशात आहे? देवाच्या नामामध्ये महाराज.
भगवंतानी आपल्याला मनुष्य जन्म दिलाय, देवाने 84 लक्ष योनी तयार केली, देवाला करमलं नाही का? कारण सगळे योनी आपापलं पाहतील, पण माझं भजन करणारी योनी मी एकही बनवली नाही. म्हणून देवानी हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी हे माळ घालेल, गंध लावेल, वाऱ्या करेन, 24 तासातले 24 मिनिटं तरी मला देईल. म्हणून भगवंतांनी हे मॉडेल निर्माण केलं. मग हे मॉडेल निर्माण केलं, याने कमीत कमी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण भगवंताचं नामस्मरण जर केलं तर फायदा काय? अभंगाचं पहिलं चरण. संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. हो, तुटे भवरोग. भवरोग म्हणजे काय? भवरोग एक प्रमाणे बघा, करिता भरोवरी तुरावसी दुरी, पुढे काय? भवाचे पुरी वाहावसी. भवरोग म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं हे भवसागर आहे महाराज. हे भवसागर आहे. हो, हे संपून जातं महाराज. जन्माला आणि हे मरणं हे संपलं महाराज. आणि संचित क्रियामान भोग. आता याच्यात एक मुद्दा आहे, प्रारब्ध वेगळं आणि कर्म वेगळं. प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म आपल्याला बदलता येतं. प्रारब्ध बदलता येत नाही. तुमच्या प्रारब्धात जे आहे तेच होणार महाराज. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकेल का? जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कृष्णाचा. एका जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म अष्टमीला, एका जन्म नवमीला, एका जन्म दिवसा 12ला, एका जन्म रात्री 12ला, एकाचा पावसाळ्यात, एकाचा उन्हाळ्यात. आजाचं त्याचं काय? प्रारब्ध आहे महाराज. हो, गाया वाळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. हो, याचे पुढे जाऊन सांगू का? एकाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, आणि एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कारण गडी उठलाच, आणि उठला त्याला तलाठी सापडला नसतं. सांगण्याचं तात्पर्य ज्याचं त्याचं काय आहे? प्रारब्ध आहे महाराज. हो, बघा, एक झाड आहे, त्याची फुलं तोडली, त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? कुंभाराने 3 मडकं केली. एक मडकं दह्यांडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं, आणि एक मडकं पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं? नाही. विहीर एकच आहे, पाणी एकच आहे, मोटार एकच आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं, ऊसाला गेलं, काय दोष? नाही कळलं.
एकच बापेन 3 पोरे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेला. बापाचा काय दोष? मग ज्याचं त्याचं काय आहे? प्रारब्ध आहे. आणि एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचं काय ते, त्याला मी काय करू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही. हो, याच्या पुढे जाऊन सांगू का? अजून पुढे जाऊन सांगतो. काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या महाराज. खालेलं ताट उचलायचं नाही, खालेलं ताट उचलायचं ना, असं ढकलून द्यायचं. तिला असा नवरा भेटला, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली, तिचं काय? आणि काही मुलींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले, शाळेत नोटीस आली, नोटीस 100 रुपये भरण सहलीला चला, 100 रुपये भरण सहलीला चला. ती म्हणली मॅडम माझी आई मला 100 रुपये देईन, पण त्यासाठी तिला शेतामध्ये कोणाच तरी काम करावं लागेल दिवसभर, तेव्हा 100 रुपये भेटतील, म्हणून मला सहलीला यायचं नाही. तिला असा नवरा भेटला, कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. अन्नमान धन हे तो प्रारब्ध. म्हणून प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म बदलता येतं ना. हो बघा, दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं काय आहे? प्रारब्ध. पण तोच दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं काय? कर्म आहे. आता समजलं का? दशरथाच्या पोटी कोण जन्माला आलं? प्रभू रामचंद्र, हे त्यांचं प्रारब्ध आहे. पण दशरथ पुत्र शोकाने, हे त्याचं कर्म आहे. हो, म्हणून आता मला एक सांगा, प्रभू रामचंद्रांचे ते वडील, मग त्यांना सुद्धा याच्यातून सुटका झाली नाही कर्मातून. मग केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म कराल तसं भोगावं लागेल ना महाराज. मी एका कीर्तनात म्हणलं, जसं पेराल तसं, जसं पेराल तसं. महिला म्हणलं मागं झोपले नाही ना तुम्ही? जसं पेराल तसं. आता मला सांगा बाबा, मी काही चुकीचं बोललो का कीर्तनात? कारण त्याला प्रमाण आहे, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ गोमटी. जसं पेराल तसं उगल. मी कीर्तनात म्हणलं, एक महाराज माझ्याकडे आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हटलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हटलं काही चुकीचं बोललो? बरोबर आहे. तो म्हणतो चुकीचं आहे. म्हटलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, शेंगदाणा टरफालं आलो कुठून? शेंगदाणा डायरेक्ट का आला पाहिजे? शेंगदाणाच आलं पाहिजे ना. टरफल आलं कुठून? जसं पेराल तसंच. हे म्हटलं अरे पण त्या टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही 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 ना महाराज, शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. तुम्ही चुकीचं बोलले. जसं पेराल तसं उगवत नाही. अहो तो हालूच देईनी मला. मग त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना, उत्तर पाहिजे ना, फुकट देणार नाही. तुझ्या घरी ने चहा प्यायला मला. म्हणलं चला महाराज. त्याच्या घरी गेलो. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आलं कपात चहा घेऊन. मी म्हणलं फक्त चहा. तो म्हणलं महाराज खारी टोस्ट बिस्किट नाही, फक्त चहा. अरे म्हणलं फक्त चहा कप, फक्त चहा. तो म्हणतो हा कपाशिवाय चहा कसं काय आणायचं? म्हटलं मग बावळा टरफल्याशिवाय शेंगदाणा नाही. तो म्हणलं महाराज तुमच्या नादीच नव्हतं लागायला पाहिजे. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? अशी लोक असतात महाराज.
लय अवघड आहे महाराज. विठाला विठाला विठ्ठल 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 म्हणून जसं कर्म कराल तसं भोगावं लागणार महाराज. महाराजांनी प्रमाण दिलं, गेले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. म्हणून कर्म चांगलं करा महाराज. कर्म चांगलं ठेवा, चांगलं बोला, चांगलं वागा, आई वडिलांची सेवा करा महाराज. हो आई वडिलांची सेवा करा. हो म्हणून मी कीर्तनात नेहमी सांगतो, पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे महाराज. पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज. आई वडिलांना जीव लावा, आईला सुद्धा जीव लावा महाराज. एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले महाराज. कष्ट करून काम गाळून, कष्ट करून काम गाळून, किती दिला बसी आधार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. साठी जिजविली काय, साठी जिजविली काय. अरे काय चुकलं त्या आईचं, अरे काय चुकलं त्या आईचं. हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला. हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, तर हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं. काय चुकलं त्या आईचं. बाळासाठी झिजविली काय. अरे ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आईला जीव लावा. बाळासाठी झिजविली काय. अरे एक थेंब दुधाचा बनवण्यासाठी ती 5 थेंब रक्ताची चालते. एक थेंब दुधाचा बनवण्यासाठी 5 थेंब रक्ताची चालते. 4 वर्षाच्या आईचा दूध पिला ना, त्या आईची जाण ठेवा. बाळासाठी शिरावर धरली सुखाची रे छाय, शिरावर धरली सुखाची रे छाय. रक्त जाळून, रक्त जाळून दूध पाजले, रक्त जाळून दूध पाजले. हो तुला कधी कळणार आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. कष्ट करून काम गाळून, कष्ट करून काम गाळून, कष्ट करून काम गाळून, कष्ट करून काम गाळून. किती दिला मासी आधार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. विठोबा रखमा, विठोबा रखमा आये, विठोबा रखो. जी सेवा करा. हो सांगण्यास अत्यंत वाईट वाटतं. हो आई वडिलांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलं, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी दिल्या महाराज. हो 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4-4 मुलांना ते सांभाळतात. पण पुढे गेल्यानंतर त्या 4 मुलांच्या 4 बंगल्यामध्ये आई वडिलांना जागा मिळत नाही. मोठी शोकांतिका आहे महाराज. हो आई वडिलांची सेवा करा. हो कारण
जगामध्ये आपल्याबद्दल जर चांगलं कोणाला वाटत असेल तर ते फक्त आई वडिलांना महाराज. हो, त्यांना कधी दुखवू नका महाराज. हो, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, तुझ्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळेल बंगला गाडी, त्याची गाडी मोटर गाडी, तुझं मिळेल बंगला गाडी, शेती गाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवून त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा, नाही केली त्यांची सेवा, नाही केली त्यांची सेवा, मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा, मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडवाचं जेवण करुणी, बुंदी लाडवाचं जेवण करुणी, मग म्हणतो देवा देवा, मिळणार नाही तुला आई बाबाची माया, मिळणार नाही तुला आई बाबाची माया, मिळणार नाही तुला आई बाबाची माया. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज. माय बाप केवळ काशी, येणे न जावे तासी. आणि भक्ती खरी करा, खोटी भक्ती करू नका महाराज. जायला थोडाच वेळ राहिला, आता 15-20 मिनिटं राहिले. शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला, ऐका. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कुठं जाता? नागपंचमी येते ना, कुठं जाता तुम्ही? महिला मंडळ. बाबाला कळलं. नागपंचमीला तुम्ही कुठे जाता? वारुळ. कशाला? दूध टाकायला. कोणाला? नागोबाला. मग नागोबाची पूजा करायला जाता ना तुम्ही? कुठं? वारुळावर नागपंचमीच्या दिवशी जाता ना. मग तुम्ही एवढ्या मनापासून जाता, पूजा करता, मग नागोबा तुमच्यावर प्रसन्न होतो. काय होतो? प्रसन्न होतो. प्रसन्न होतो आणि म्हणतो चला एवढी बाई लांबून आली, माझी पूजा केली, मला दूध पाजलं, आपण तिला घरी जाऊन भेटू. मग नागोबा येतो घरी. मग नागोबा घरी आल्यानंतर तुम्ही काय म्हणता? या या महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, बसा बसा. काय करता हो तुम्ही? अहो काय करता? काय करता? काठी काढता. आणि मग नागपंचमीला काय केलं तुम्ही? वारुळावर गेले पूजा करायला, आणि तोच घरी दर्शनाला आला, तुम्ही काय केलं? काठी. ही कुठली भक्ती आहे बाबा? असा प्रसन्न होतो देव. लय अवघड आहे महाराज. कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात बघा.
सोने चांदी का नाक बनाया पूजन लोक जुगाई रे, सोने चांदी का नाक बनाया पूजन लोक जुगाई रे, जिंदा नाग जब घर में निकले ले काटी दमकाए रे। आई वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास आपण खाऊ देत नाही, आणि मेल्यानंतर मग अख्ख्या गावाला जेवण घालतो आणि मग कावळ्याला म्हणतो, आणि ते जिवंत होते तेव्हा नाही। बघा सुंदर वर्णन आहे। जिंदा बाप को रोटी न देवे, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे ऊपर पछताए, मुठ भर चावल हाथ में वाटी कौवा बाप बुलाए। मला सांगा बसलेली मंडळी, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे। दगड सजीव आहे का निर्जीव? निर्जीव। आणि बकरा म्हणजे एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकराचे प्राण घेतो। बकरा मारा तुम्ही, नाही कोण म्हणले, पण कोणता मारा? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईचा वरा। कबीर महाराज बघा किती सुंदर वर्णन करतात। सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कैखे काटा, मास मास सब आदमी ने खाया, देव रह गया भूखा। आणि याच्या पुढे जाऊन कबीर महाराज सांगतात की लोकांना येड लागले, येड। देवाच्या नावाखाली काहीही चालतं। कहत कबीर सुन भाई साधु दुनिया बड़ी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भागी, कैसे भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन विना तरियो। खरी भक्ती करा महाराज, खोट्या देवाच्या नादी लागू नका। आपली भक्ती म्हणजे काय सांगू तुम्हाला थोडक्यात? कढीपत्ता, कढीपत्ता, कढीपत्ता माहिती आहे का महिला मंडळ? अहो कढीपत्ता, मग कधी मी गेले हो सांगणार का? कढीपत्ता झाडावर असा हिरवागार नुसता हलत असतो, काय मोठ्याने बोलायचं काय? कढीपत्ता। तो कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला, बास्केटमध्ये ठेवला आणि बाजारात विकायला आणला, काय? कढीपत्ता। कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बास्केटमध्ये बाबा, पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार। एक बाई आली, 2 रुपयाला विकत घेतला, काय? रिक्षात घरी आला, कोण? कढीपत्ता। कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो, पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे। घरी आलं, त्याचे 4-5 भाऊ पण त्याला गाठवले, लसूण, तुम्हाला अनुभव वाटत, लसूण मिरची कोथिंबीर, बघा आता हळूहळू 4-5 भाऊ पण त्याला गाठवले। ते म्हणलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊ बंधात बसलोय, बरं आहे। पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार। जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि ह्या साहेबांना खाली घेतलं। कोणाला? अरे वा, असं वर पडलं त्याला, कोणाला? कढीपत्त्याला। दिलं ना त्याला टाकून, असं बोंबललं, कोण? असं कढईच्या बाहेर पळायला लागलं, काय? कढीपत्ता। वरून मिरची, ते आउटच झालं। उकळलं, शिजवलं, जेवण तयार झालं, जेवणारे बसले, ताटं वाढली। जेवणाऱ्याच्या पहिल्या ताटात काय आलं? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं। अरे मला बोलू दे का?
तिने एकच लावून धरले कढीपत्ता. जेवणाऱ्याने पहिलं ते उचललं आणि ताटातून बाहेर काढलं. काय आता म्हण ना कढीपत्ता. मग मला सांगा बसलेली मंडळी कढीपत्त्याचा प्रॉफिट काय बाबा. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. पण अशी भक्ती देवाला आवडत नाही. देवाला कोणती भक्ती आवडते. हे चिथोर भक्ती आवडते देवा. 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 भक्ती आवडते. हे चिथोर भक्ती आवडते. हे चिथोर भक्ती आवडते. चिथोर भक्ती आवडते. हे चिथोर भक्ती आवडते. हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्प विमय संसाराची संकल्प विमय संसाराची संकल्प विमय संसाराची देवी रे अनंत नाही तुझी राह. देवी रे अनंत नाही तुझी राह. संकल्प विमय संसाराची संकल्प विमय संसाराची देवी रे अनंत नाही तुझी राह. कसलं प्रेशर आहे. इकडून प्रेशर इकडून प्रेशर. माझा महाराजांचा प्रेशर. साधन नाही सोपं नाही. कीर्तन म्हणजे कीर्तन सोपं वाटलं तुम्हाला. सोपं वाटतं. याच्या मागं 15 वर्ष तप आहे आमचं. लोकांना बोलायला काही सोपं आहे पण सोपं नाही महाराज. रॉकेट आकाशात उडतं. रॉकेट बाबा रॉकेट आकाशात उडतं. आता तुम्हाला रॉकेट दिसतं तुम्ही काय म्हणता बाबू किती आकाशात उडतंय किती उंच उडतंय. पण त्याचं मागं धूर किती निघतो ते रॉकेटलाच माहिती असतं. तसंच महाराजांची गंमत आहे. बघायला लई भारी वाटतं. लई सोपं आहे पण त्याचा मागं आमचा धूर किती निघतो आम्हाला. हे पखवाद वाजवणं काही सोपं आहे का महाराज. त्याला कष्ट आहे. गायन काही सोपं आहे का. कष्ट आहे महाराज. फुकट नाही एवढं नाव होत महाराज. आता यांना बघितलं तुम्हाला वाटतं का नाही आपला पण मुलगा असा गाणारा वाजवणारा निघावा. वाटतं का नाही. हा वाटतं का नाही. वाटतं ना पण निघतो प्यानारा. कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध. एवढं सोपं नाही ना याची दान दे का देवा आणि कुठं तरी गठुडं मिळावा. एवढं सोपं नाही. त्याला कष्ट आहे महाराज. आणि कष्ट केल्यावरतीच नाव होतं महाराज. विठाला विठाला.